पोळी घे बांधायला. कुठे गेलता रे इतकं? हा कुठंच नाही. ते लोक येतील मारतील आपल्याला. हा लाकडं तोडून घेऊन जायचे आपल्याला. बरं. घे बरं ते काय करते ते पुढं घेऊन जाय. डग्या पाणी आण बरं. आण बरं. डग्या उद्या शाळेत जाऊ आणि तुझा 5वीचं ऍडमिशन करूया. हो जाय जाय जाय. अरे मंगेश बाळा ते फोन ठेव आणि अभ्यास कर बरं. माझा अभ्यास झालाय. अरे मंगेश बाळा दुकानात सामान घेऊन ये बरं. मी जाईना. अरे जाय लवकर. हळू सामान द्यावर. देतो दादा. हा किती झाले बाळू पैसे? 150 रुपये. ओ बापू इकडे या. बापू तुम्हाला कमी पैसे आले. काय कमी आले? हे सामान किती झाले? 150 रुपये झाले. हे किती झाले? 10 रुपये. हे किती झाले? 10 रुपये. हे किती झाले? 50 रुपये. हे किती झाले? 37 रुपये. सगळं सामान मिळून 107 रुपये झाले. चुकला का हिशोब? वारे पट्टे चांगला हिशोब केला. हुशार आहे पोरगं.
येतो साहेब. हा, या. नमस्कार सर. नमस्कार. मी अजय शिरवाळकर, जिल्ह्याचा भावी नेता, आणि हे आमचे मुलगा मंगेश शिरवाळकर यांचं आपल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं, त्या संदर्भातच आपल्याकडे आलो. ठीक आहे ना, कोणत्या वर्गात पाहिजे? वर्ग 5वा. आणि हो सर, माझ्या मुलाला आपल्या शाळेमध्ये कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. तो अमेरीमध्ये वाढलेला आहे आणि अमेरीमध्येच तो राहील. त्यामुळं आपल्याकडून आणि बाकीच्या वर्गातल्या कुठल्याही व्यक्तीकडून, विद्यार्थ्याकडून आमच्या मुलाला त्रास झाला नाही पाहिजे. आणि जर झाला तर आपणास सुद्धा यापुढे त्रास होईल. येतो आम्ही. नमस्कार. गुरुजी, आत येऊ का? या, आत या. गुरुजी, माझ्या मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. हा, मिळेल ना. कोणत्या वर्गात पाहिजे? 5व्या वर्गामध्ये घ्यायचे. गुरुजी, माझी परिस्थिती फार बिकट आहे. हा फार हुशार विद्यार्थी आहे. याच्या तुमच्या मार्गदर्शनाखाली त्याला शिकवा आणि एक मोठं व्यक्तिमत्व बनवा. अहो, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मुलाचं ऍडमिशनही होईल आणि त्याला आमच्या मार्गदर्शनाखाली चांगला मोठा माणूस बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. चल बा, चल. आपलं ऍडमिशन झालं आता. गुड मॉर्निंग. सिट डाऊन. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसानिमित्त सर्वांचं या प्रशालेमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही या वर्गामध्ये मागच्या वर्षी पासून आता ह्या वर्गामध्ये नवीन आलात. आपल्या शाळेची सुरुवात एक चांगल्या प्रकारे अभ्यासाची सुरुवात झाली पाहिजे आणि कुणीही आपसामध्ये भेदभाव करायचा नाही. तुम्ही मित्र आहात ना सर्वजण? मग आपसामध्ये अजिबात भेदभाव करायचा नाही. कुणी गरीब, कुणी श्रीमंत असं कुणीही नाही. सर्वजण वर्गामध्ये सारखे. ठीक आहे, समजलं? तर बघा, आपण आता शिकवायला सुरुवात करूया.